हॅलो एव्हरीवन, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे आपलं जिओग्राफी ऑप्शनलचं प्रॅक्टिस बुकलेट सिरीज आहे. त्यामध्ये आपण रँक देणारी उत्तरं कशी असू शकतात जिओग्राफी ऑप्शनमध्ये त्यावर चर्चा करतोय. बघूया आजचा प्रश्न काय आहे. सो अगेन एक 15 मार्कर क्वेश्चन या ठिकाणी आहे. 2015चा PYQ आहे. विकास नियोजनासाठी जीवनावश्यक आकडेवारी अ, आवश्यक घटक आहे, विस्तृत करा. फाईन. आता ही जी काही जीवन विषयक म्हणा किंवा जन्म मृत्यूची आकडेवारी असा सुद्धा एक प्रयोग जो आहे, शब्दप्रयोग या ठिकाणी केला जातो. इंग्रजीमध्ये जर शब्द सांगायचा झाला तर याला आपण म्हणतो की हे व्हायटल स्टॅटिस्टिक्स आहेत. ठीक आहे. सो हे जे व्हायटल स्टॅटिस्टिक्स आहे, विकास नियोजन म्हणजेच डेव्हलपमेंट प्लॅनिंगसाठी का महत्वाचे आहे असा प्रश्न विचारलाय. नाऊ कोणत्या सिलेबसच्या टॉपिकमधनं प्रश्न आहे ते पण समजून घ्या. पेपर 1चा सेक्शन बी. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी जीवनविषयक आकडेवारी आहे, व्हायटल स्टॅटिस्टिक्स आहे. तर या व्हायटल स्टॅटिस्टिक्सची चर्चा आपण जनरली कुठे करतो? तर ह्या व्हायटल स्टॅटिस्टिक्सची चर्चा आपण पॉप्युलेशन आणि सेटलमेंट हा जो पॉइंट आहे या पॉइंटमध्ये करत असतो. बट या व्यतिरिक्त रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंगचा जो टॉपिक आहे म्हणजे पेपर 1 सेक्शन बी पॉइंट नंबर 4. फाईन. तिथे सुद्धा विकास नियोजन ही टर्म वापरली आहे किंवा डेव्हलपमेंट प्लॅनिंग ही टर्म वापरलेली आहे. तर दोन टॉपिकचा मिक्स अँड मॅच करून तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. सो तुमच्या उत्तरामध्ये दोन्ही टॉपिकचे अप्रोचेस रिफ्लेक्ट झाले पाहिजे किंवा दोन्ही टॉपिकचे कीवर्ड जर पॉसिबल झाले तर ते रिफ्लेक्ट झाले पाहिजे. नाऊ फर्स्ट अँड फॉरमोस्ट इंट्रोडक्शन कसं करणार? तर इंट्रोडक्शन आता या ठिकाणी व्हायटल स्टॅटिस्टिक्स विचारले आहेत किंवा जीवनविषयक आकडेवारी विचारली आहे. तर सरळ सरळ स्पष्ट शब्दात सांगा की ही जीवनविषयक आकडेवारी किंवा जन्म मृत्यूची आकडेवारी नेमकी काय? तर यामध्ये आपण प्रामुख्याने जन्मदर, मृत्यूदर, विवाह आणि स्थलांतर यासारख्या जीवन माहितीचा उल्लेख करतो किंवा जीवनविषयक आकडेवारीचा उल्लेख करतो. कारण की ही कुठल्याही भौगोलिक प्रदेशाच्या विकास नियोजनासाठी अत्यंत आवश्यक मानली जाते. कोणताही एक भौगोलिक प्रदेश घ्या. त्या प्रदेशामध्ये जर तुम्हाला नियोजन करायचं आहे, प्लॅनिंग करायची आहे, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ एनी काइंड ऑफ प्लॅनिंग, कशाचंही प्लॅनिंग करायचं आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, की तुमच्याजवळ त्या भौगोलिक प्रदेशातील काही महत्त्वाची आकडेवारी उपलब्ध असलीच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही भविष्यात नेमकी काय परिस्थिती असेल किंवा आजच्या नेमक्या गरजा काय आहे, कशाप्रकारे आज आणि उद्यामध्ये बदल होणार आहे, काय प्रॉब्लेम्स येणार आहे, याची आपल्याला माहितीच नसेल अदरवाईज, राइट? आणि म्हणून मग या ठिकाणी ही जी काही व्हायटल स्टॅटिस्टिक्स आहे, प्रामुख्याने ज्यामध्ये आपण हे 4 घटक सांगितलेले आहेत, जन्मदर, मृत्यूदर, विवाह आणि स्थलांतर, यांचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. यांच्याबद्दल तुमचा जो एक व्हॅलिड डेटा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून मग जनगणनेची जी सध्याची चर्चा चालू आहे, की भारतामध्ये जनगणना होत नाहीये आणि जनगणना होत नाहीये, तर मग येणाऱ्या भविष्यामध्ये जे नियोजन करायचंय किंवा डेव्हलपमेंट प्लॅनिंग करायचंय, ते कसं असेल? खरोखर आपण स्टॅटिस्टिक्स आता बघा खूप सारे सर्व्हे होत असतात. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे वगैरे तुम्ही ऐकलं असेल, NSSO सारखा ऑर्गनायझेशन ऐकलं असेल. या सगळ्यांकडनं एक सर्व्हे करून माहिती दिली जाते. आता हा सर्व्हेची माहिती कशी असते? ती स्टॅटिस्टिक्स बेस्ड माहिती असते. म्हणजे काहीतरी एक सॅम्पल साइज घेतलेला आहे, त्याला मग एक्स्ट्रापोलेट केलं किंवा त्याला स्टॅटिस्टिक्सच्या आधाराने वाढवलं आहे आणि त्यातनं आपल्याला ती अचूक आकडेवारी असेलच ती प्रत्येक वेळेस असं गरजेचं नाही. आणि म्हणून मग ही व्हायटल स्टॅटिस्टिक्स जनरली जी सेन्ससमधनं आलेली आहे, ती आपल्याजवळ उपलब्ध असणे किंवा ऑथराइज्ड डेटा आपल्याजवळ या ठिकाणी उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हा एक पर्स्पेक्टिव्ह पण लक्षात ठेवा. कुठेतरी हा प्रश्न येईल सेन्ससच्या संदर्भात. तर निश्चितच या ठिकाणी आपण आकडेवारीची चर्चा करत होतो. त्या अनुषंगाने मी तुम्हाला तो मुद्दा सांगितलेला आहे. नाऊ जीवन माहिती जी आहे किंवा जीवनविषयक आकडेवारी जी आहे याच्या आधारे नियोजन केले जाऊ शकते, ज्यामध्ये आपण ग्रामीण आणि शहरी भागात असमानता कमी करू शकतो किंवा सार्वजनिक सेवा चांगल्याने पुरवू शकतो. आर्थिक धोरणं चांगल्या प्रकारे आपण आखू शकतो. तर अशा प्रकारचे अनेक फायदे आपल्याला या आकडेवारीचे उपलब्ध होतील. आता एक-एक करून कोणकोणत्या प्रकारची आकडेवारी आणि त्याचे परिणाम काय-काय आहे, ते या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. नाऊ फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपण चर्चा करतोय लोकसंख्या वाढ आणि शहरीकरण. आता ही जी लोकसंख्या वाढ होते कोणत्याही भौगोलिक प्रदेशामध्ये किंवा जे शहरीकरण होतंय, हे सगळंच्या सगळं का होतंय किंवा कोणत्या प्रक्रियेतनं होतंय ते लक्षात घ्या. तर प्रामुख्याने या ठिकाणी जी प्रक्रिया असेल ती जन्मदर आणि मृत्यूदर हे जे बदलत चाललेत, या जन्मदर मृत्यूदरामधील बदलामुळे आपल्याला ती परिस्थिती उत्पन्न होताना दिसते. राइट? आणि मग कोणत्याही भौगोलिक प्रदेशामध्ये जन्मदर मृत्यूदर कसा आहे?
स्थलांतराचं प्रमाण कसं आहे, यातून त्याच्या लोकसंख्येचा आकार भविष्यामध्ये कसा वाढेल, यावर आपल्याला माहिती मिळते आणि मग त्या अनुषंगाने पायाभूत सुविधांचा विकास कसा करायचा आणि इतर संसाधनं कशा प्रकारे वाटप करायचं, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करू शकतो. सो शहरी विस्तारासाठी ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. या ठिकाणी मी काही उदाहरणं दिली आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये बंगलोर किंवा हैदराबाद यांसारखी शहरं बघा. याच वर्षी बंगलोरचीच परिस्थिती बघा. बंगलोरमध्ये पाण्याची इतकी भीषण टंचाई झालेली, की ज्यामुळे बऱ्याचशा लोकांचे लाईफ कंडिशन्स त्या ठिकाणी डिफिकल्ट झालेल्या आहेत, राइट? आणि तसं होता कामा नये म्हणून मग भविष्यामध्ये काय फोरकास्टिंग असेल ते आपल्याजवळ आधीच अवेलेबल पाहिजे. संसाधनांचं वाटप. तर या संसाधनांच्या वाटपामध्ये प्रामुख्याने इथे आपण शहरीकरणाची तर चर्चा करतोच आहे, पण मी ग्रामीण भागाची सुद्धा या ठिकाणी चर्चा करू शकतो. एक पॉइंट तुम्ही ॲडिशनली ग्रामीण लोकसंख्येबद्दल सुद्धा टाकला पाहिजे किंवा जी आपली गरीब लोकसंख्या आहे किंवा पुअर पॉप्युलेशनचा पार्ट आहे, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही इथे एक उल्लेख केला पाहिजे. कारण की त्यांना भारतामध्ये आपण अनेक प्रकारे सवलती देत असतो. अन्नधान्य वाटप करत असतो, आरोग्याच्या सोयी-सुविधा पुरवत असतो आणि मग त्यांचा जर तुमच्याजवळ आकडाच नाहीये, तर मग तुम्ही त्यांना संसाधनं वाटणार कशी? राइट? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न होतो. कोणतीही सरकारी योजना जेव्हा राबवली जाते, ती सरकारी योजना राबवत असताना लाभार्थी किती असतील आणि त्या लाभार्थ्यांनुसार मग सरकारला आपल्या पैशाचं किंवा वित्ताचं नियोजन करता येतं आणि म्हणूनही मग ही जन्म-मृत्यू आणि लोकसंख्येसंबंधी जी काही थेट आकडेवारी आहे, ती आपल्यासमोर स्पष्ट पाहिजे. आरोग्य सेवांचं जर नियोजन करायचं असेल, कुठलीही हेल्थ स्कीम जर गव्हर्नमेंट आणते आहे, तर मग तो लाभ किती लोकांना दिला जाईल? किती लोकांसाठी आपल्याला औषधांचं नियोजन केलं गेलं पाहिजे? किती लोकांसाठी हॉस्पिटल्स असले पाहिजे? बेडची संख्या किती असली पाहिजे? या सगळ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी प्लॅन्ड असाव्यात आणि त्या कधी प्लॅन्ड असतील जेव्हा तुम्हाला आरोग्यविषयक किंवा लोकसंख्येविषयक आकडेवारी या ठिकाणी उपलब्ध असेल. मृत्यूदर कसा आहे, जन्मदर कसा आहे, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आहे. कारण की यातनं समजा जन्मदराची तुम्ही चर्चा करत आहात, तर भविष्यामध्ये काय येणार आहे त्याची तुम्हाला माहिती मिळते. मृत्यूदर वेगवेगळ्या पद्धतीने आपण मोजतो. इन्फंट मोर्टॅलिटी असेल, मॅटर्नल मोर्टॅलिटी म्हणजे मातृमृत्यूदर आहे किंवा अभ्रक मृत्यूदर आहे. हे अत्यंत महत्त्वाचे स्टॅटिस्टिक्स आहे. का? कारण की यातनं आपल्याला स्थानिक स्तरावर किंवा अत्यंत लास्ट पॉइंटपर्यंत नेमकी विकासाची परिस्थिती काय? कारण की आपण या ठिकाणी विकासाची चर्चा करतोय. तर जर विकास पोहोचलेला आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे, पोषणाचा स्तर चांगला आहे, तर आरोग्याच्या सोयी-सुविधा चांगल्या असतील आणि अल्टिमेटली इन्फंट मोर्टॅलिटी रेट किंवा मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट जो आहे तो कमी आहे. पण जर तुम्हाला हे दिसतंय की आय-एम-आर, एम-एम-आर जास्त आहे एखाद्या भौगोलिक प्रदेशामध्ये, तर निश्चितच तिथे तुम्ही जास्त लक्ष घालणं अत्यंत आवश्यक आहे. इथे काही मी राज्यांचा उल्लेख सुद्धा केलाय, जिथे भारत सरकार जे आहे आवर्जून लक्ष घालते. उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाल आणि माता मृत्यू दर आपल्याला दिसतो आणि म्हणून मग तिथे आणखी इंटरव्हेन्शन्सची गरज आहे. आरोग्य सुविधांमध्ये असमानता तर आपल्याला माहितीच आहे. प्रादेशिक स्तरावर किंवा ग्रामीण आणि शहरी अशा प्रकारे आरोग्य सुविधांमध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणात असमानता दिसते आणि मग ती असमानता जर करेक्ट करायची असेल, तर तुमच्याजवळ ही आकडेवारी असली पाहिजे. शिक्षण आणि रोजगाराचं नियोजन, कारण हे भविष्याचा मुद्दा आहे. तुमच्याकडे किती लोकसंख्या आता बघा, जेव्हा आपण व्हायटल स्टॅटिस्टिक्सची चर्चा केली, आपण सुरुवातीला सांगितलं जन्मदर, मृत्यूदर, विवाह आणि स्थलांतर. हे 4च घटक असतील जे व्हायटल स्टॅटिस्टिक्स आपण ट्रीट करतो. बट आता एक एक्सपांडेड तुम्ही त्याचं मीनिंग घेऊ शकता. बेसिक मुद्दे तुम्ही या ठिकाणी ॲड्रेस केले. त्यानंतर मग तुम्ही शिक्षण, रोजगार, स्किल सेट कसा आहे दिलेल्या लोकसंख्येचा, या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला तरुण लोकसंख्येबद्दल माहिती नाही, तरुण लोकसंख्या शिकली कशी आहे, त्याच्याजवळ स्किल आहे का? तर त्या अनुषंगाने मग तुम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकता. अनलेस अँड अंटिल तुमच्याजवळ ही आकडेवारी येत आहे, तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी नियोजन करू शकत नाही. सिमिलरली वृद्ध लोकसंख्या आणि सामाजिक सुरक्षेचा मुद्दा या ठिकाणी आहे. संसाधनाचं वाटप आणि कल्याण योजना हे मी ऑलरेडी पॉइंट सांगितलेलं आहे पहिलेच, की पी-डी-एस असेल, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे, तो इम्प्लिमेंट करायचा गव्हर्नमेंटला आणि मग किती लाभार्थी असतील तेच माहिती नाही, तर तुम्ही नॅशनल फूड सिक्युरिटीमधनं कशाप्रकारे लोकांना सोयी-सुविधा द्याल. आता मी बियॉन्ड दी क्वेशन जातोय थोडा. बियॉन्ड दी क्वेशन जाऊन बाकी पॉइंट आणतोय रिजनल डेव्हलपमेंट मधलं, की क्षेत्रीय गरजांचं नियोजन आपण या माहितीमधनं करू शकतो किंवा स्थलांतर आणि प्रादेशिक विकास आपण जर घडवून आणायचा आहे, तर आपल्याला अशा प्रकारची शहरीकरणाची असेल किंवा स्थानिक स्थलांतराची माहिती असेल, ग्रामीण स्थलांतर किती होतंय, या सगळ्या माहिती आपल्याला उपलब्ध असल्या पाहिजेत, राइट? त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो बऱ्याचदा तुमच्या उत्तरामधनं स्किप होईल. जेव्हाही तुम्ही डेव्हलपमेंटवर काही लिहत आहात, अप्रोचचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. जर मी डेव्हलपमेंटवर काही मुद्दा लिहितोय, तर माझ्या उत्तरामध्ये पर्यावरणाची चर्चा झालीच पाहिजे आणि शाश्वत विकासाची चर्चा झालीच पाहिजे. का झाली पाहिजे? कारण की तुमचं जे रिजनल प्लॅनिंगचं टॉपिक आहे, रिजनल प्लॅनिंगच्या टॉपिकमध्ये सगळ्यात शेवटी एन्व्हायर्नमेंटल चॅलेंजेस इन रिजनल प्लॅनिंग किंवा प्रादेशिक विकासामध्ये किंवा प्रादेशिक नियोजनामध्ये पर्यावरणीय समस्या असा एक मुद्दा आहे आणि मग त्या ठिकाणी पर्यावरणाची चर्चा करणं अत्यंत
आवश्यक आहे. ठीक आहे. तर कशा प्रकारे लोकसंख्येमध्ये बदल होतोय किंवा लोकसंख्येमध्ये वाढ होते, त्याचा निश्चितच परिणाम तुम्हाला पर्यावरणावर कुठेतरी होताना दिसेल आणि मग त्या हिशोबाने लोकसंख्येच्या वाढीच्या हिशोबाने तुम्ही दिलेल्या प्रदेशासाठी पर्यावरणीय स्थिती काय असावी किंवा शाश्वत विकास कसा असावा याचं नियोजन करू शकता. क्लिअर? तर या ठिकाणी मी उदाहरणं दिली आहे. पश्चिम घाट मोठ्या प्रमाणात लोकसंख्या त्या भागांमध्ये वाढते आणि मग त्याचा परिणाम कशावर होतोय? तर जैवविविधतेच्या संरक्षणावर किंवा पर्यावरणीय स्थितीवर आपल्याला परिणाम होताना दिसतो. तर अशा प्रकारे या प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित होतं. तर बघा हा थोडासा एक बाउन्सर टाइप क्वेशन मी याला म्हणतो. कारण की खूप स्पेसिफिक आन्सर्स नाहीये याचे. तुम्ही जे लिहाल आणि कनेक्ट कराल त्याचे तुम्हाला मार्क मिळतील. तर काहीतरी व्हायटल स्टॅटिस्टिक्स सारखा टर्म किंवा कीवर्ड तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याला अनुसरून तुम्ही एक्झाम हॉलमध्ये काय क्रिएटिव्हली करू शकता, त्याचा हा प्रश्न तुम्हाला नेमकं या ठिकाणी दिसतो. खूप डेटा तुम्ही आधीपासून प्रिपेअर वगैरे करून या प्रश्नांसाठी जाऊ शकत नाही. थोडंफार कदाचित तुमचं उत्तर हेवायर होऊ शकतं. बट बाय एंड लार्ज जर तुम्ही हे आयडेंटिफाय करू शकलात, की व्हायटल स्टॅटिस्टिक्स एक्झॅक्टली काय, देन इट इज वेल एंड गुड. तर तसंच तुम्ही त्याला अप्रोच केलं पाहिजे. भेटूया नेक्स्ट क्वेशनमध्ये. थँक यू व्हेरी मच.